नर्मदा बचाव आंदोलनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू झालं आहे। आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 15 जून 2024 पासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे। आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावरती ठाम आहेत। केंद्रीय जल आयोगाच्या 1984 मध्ये अंदाजित केलेली आणि 2023 मध्ये ती बरोबर असल्याचे सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी स्वीकारा। बेकायदेशीररित्या आणि अनियमिततेमुळे घरे, शेती, गुरढोरे आणि माणसे सर्व मालमत्तेचे 2023 मध्ये झालेल्या नुकसानाची बाजार मूल्याने भरपाई द्या। कायदे, धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा। रिक्त पदांवरती पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा। वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवराची पाण्याची पातळी 122 मीटर राखा। 17 मीटरचे दरवाजे उघडे ठेवा। या मागण्या घेऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली। यावेळी जगदीश खेरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस श्रमिक जनता संघ, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक भारत जोडो अभियान नरेश भागवाडे, महासचिव, त्याचबरोबर इतर पदाधिकारी व संस्था संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या। किसान मजदूर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, किसान मजदूर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। कौन बनाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान, मेधाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेधाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नर्मदा घाटी के आदिवासी गरीब शेतकरी किसानों का एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। प्रकल्पापासून जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या पुनर्वसन अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही। गेले 41 वर्ष नर्मदा बचाव माध्यमातून मेधाताई पाटकर देत आहे। गेल्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी भर पावसामध्ये धरणाचा पाणी रोखण्यात आला आणि त्यानंतर मग तो पाणी सोडल्यानंतर संपूर्ण आजूबाजूचा धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो जलमय झाला आणि शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला। जमिनी गेल्या, पशु गेले, माणसे मेली, तरी सुद्धा सरकार जागा झालं नाही। या वर्षी आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे। मेधाताई पाटकरांनी 15 जून पासून बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की धरणाची जी उंची आहे ती 122 मीटरच्या वरती घेऊन जाऊ नये, ती तिथे रोखण्यात यावी। तसेच ज्यांचे पुनर्वसन, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, घर गेलेले आहेत, त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं लवकरात लवकर। आणि त्या विभागामध्ये जे ज्या कारणासाठी ते धरण बांधण्यात आलं त्या कच्छचा किंवा ज्यांच्या दुर्गम भागामध्ये पाण्याची एक थेंब सुद्धा जाऊ शकलेली नाही, तर याचा गोष्टींचा निषेध करण्यासाठी मेधाताई तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत। आणि त्यासाठी आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची ठाण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत। आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे त्यांच्याशी विनंती आम्ही करतोय या आंदोलना माध्यमातून की महाराष्ट्राची जी लाडकी लेक आहे मेधाताई पाटकर, इमानदार नेता, त्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे।